तर मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये असं दाखवणार आहेत की अर्जुन, सायली आणि त्यांची सर्व फॅमिली कोर्टातनं घरी आलेले असतात आणि त्यानंतर पूर्ण आजी म्हणते आज खऱ्या अर्थानं आपल्या घरातली इडापिडा टळली आणि त्यामुळे सायली आता तूच घरामध्ये देवापुढे दिवा लाव आणि तसंही हा मान घरातल्या मोठ्या सुनेचाच असतो. सायली तू आता लगेचच दिवा लावून ये. त्यानंतर सायली पूर्ण आजीने सांगितल्याप्रमाणे देवाच्या पुढे जाते आणि तिथे तुळजाभवानीच्या समोर दिवा लावते. त्यानंतर ती देवी आईला प्रार्थना करतच असते. तर तेवढ्यातच तिथे मधुभाऊही येतात. तर सायलीला फार आनंद होतो कारण तिला पूर्ण आजी एवढ्या दिवसातनं दिवा लावायला सांगितलेला असतो. आधी त्या तिला ॲक्सेप्ट करत नसतात आणि आता तिच्यामुळेच हे शक्य झालं आहे असं सर्वजण घरातले तिला म्हणत असतात. त्यानंतर बाबा येतात आणि बाबा सायलीच्या खांद्यावर हात ठेवून तिला म्हणतात, बाळा आज तुझा आणि तुझ्या नवऱ्याचा विजय झाला आहे, त्यामुळे आज आनंदाचा दिवस आहे आणि असं देवापुढे डोळ्यात पाणी आणू नये, अगदी आनंदाने त्याचा दिवा लावून त्याची पूजा करावी, प्रार्थना करावी. त्यानंतर ते म्हणतात, आणि एवढं तुझ्या डोळ्यामध्ये पाणी का आलं आहे, काय झालं? मला माहीत आहे तुला पूर्ण आजीने दिवा लावायला सांगितला त्यामुळे तुला आनंद झाला आहे. सायली म्हणते, बाबा आज कोर्टामध्ये जे काही झालं ते आम्हाला त्याचा अंदाज होता, आम्हाला ते अपेक्षित होतं, पण तुम्हाला मात्र याचा काहीच अंदाज नव्हता, त्यामुळे तुम्हाला धक्का बसला आहे. त्यावर ते म्हणतात, हो ते आम्हाला अनपेक्षित होतं, खरं तर तो आमचा आंधळा विश्वासच होता, पण यामुळे तुमचं यश कमी होत नाही. तुझ्या बाबासाठी लढलीस आणि शेवटी जिंकलीसही. खरं सांगू का बाळा, प्रत्येक बापाला तुझ्यासारखीच मुलगी भेटावी. त्यानंतर ते तिला जवळ घेतात आणि तिला मिठी मारतात. त्यानंतर सायली जास्तच रडायला लागते आणि इकडे रविराज घरी आलेला असतो आणि प्रतिमा तिथे झोपलेली असते. तिला पाहून जे कोर्टात झालं ते सर्व रविराजला आठवत असतं. त्यानंतर त्यांना हेही आठवतं ज्यावेळेस त्यांना तन्वी भेटते त्यावेळेस ते म्हणालेले असतात की एवढ्या दिवसांची माझी तपश्चर्या फळाला आली, अखेर माझं बाळ, माझी तन्वी मला परत भेटली. आणि त्यानंतर ते प्रतिमाकडे बघून असं विचार करतात, आता मी हिला कसं सांगू, कसं ही रिॲक्ट करेन की हिला समजल्यास प्रियाला जेल झाली आहे. त्यानंतर तो प्रतिमाजवळ येऊन बसतो आणि प्रतिमाचा हात हातामध्ये घेतो आणि प्रियाच्या जुन्या आठवणींना आठवायला लागतो, कारण तो तिला म्हणालेला असतो, तुला मोठं होताना मला बघता आलं नाही, पण आता मी तुला कुठेच जाऊ देणार नाही, माझ्यापासनं एक क्षणही दूर करणार नाही. आणि इकडे सायली सर्वांसाठी कॉफी बनवून आणते. त्यानंतर ती आजीला कॉफी देते तर त्या म्हणतात मला नको. त्यानंतर ती बाबांना, आईलाही कॉफी देते. आईला म्हणते, मी तुम्हाला तर आलं घालून कॉफी केली आहे. त्यावर त्या म्हणतात, नाही नको, माझा मूड नाही आहे. त्यानंतर मग बाबाही कॉफी घेत नाहीत आणि मग ती त्यांच्या त्या ताईला कॉफी देते. त्यावर त्या म्हणतात, मला मळमळ होत आहे. त्यावर ती म्हणते, मग मी त्यासाठीच ही कॉफी इलायची घालून केली आहे, प्लीज तुम्ही ही घ्या, तुम्हाला बरं वाटेल. त्यानंतर तीही ती कॉफी घेत नाही. सायली म्हणते, ठीक आहे मी सर्वांसाठी जेवणच बनवते. त्यावर त्याची आई म्हणते, नको मला आत्ताच भूक नाही आहे. त्यानंतर बाबाही, मलाही भूक नाही आहे म्हणून तिथनं निघून जातात. आणि इकडे आजीही म्हणतात, माझीही खायची इच्छा नाही आहे. पूर्ण आजी अस्मिताला म्हणतात, मला माझ्या खोलीमध्ये घेऊन चल, जेवढं लवकर झोप येईल तेवढं चांगलंच आहे. आणि त्यानंतर इकडे सायलीचा मूड ऑफ होतो कारण सर्वांनी जेवणासाठी नकार दिलेला असतो. त्यावर मग ती समजावते, आजी तरी थोडंसं जेवून घ्या, तुमच्या तब्येतीसाठी असं उपाशी पोटी झोपणं बरं नाही. पण पूर्ण आजी तिला काहीच न बोलता तिथनं निघून जातात. त्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो, सायली तू काळजी करू नको, त्यांचं असं वागणं स्वाभाविकच आहे कारण हे त्यांना फारच अनपेक्षित होतं. त्यावर तो म्हणतो, जाऊ दे, तू लक्ष देऊ नकोस. त्यानंतर ती म्हणते, मला आत्ता या क्षणी एवढा राग येत आहे ना, तिला थोडंही कळालं नसेल का, तिला माहीत नाही का या घराचा तिच्यावर किती जीव आहे, काय भेटलं काय तिला नेमकं,
असं सर्वांशी खोटं वागून त्यावर अर्जुन सायलीला म्हणतो, तू शांत हो, तू स्वतःला एवढा त्रास करून घेऊ नकोस आणि घरचेही लवकरच या धक्क्यातून बाहेर येतील, कारण त्यांना एवढा अंदाज नव्हताच की त्यांची लाडकी सून असंही काहीतरी करू शकते आणि मुळात ती जे काही वागली त्याची शिक्षा तर तिला मिळालेलीच आहे. त्यांना जरा वेळ दे, लवकरच सगळं व्यवस्थित बरं होईल आणि तूही जास्त विचार करू नकोस. काय हो, प्रियाला तर जे तिने पुरावे मिटवले याची शिक्षा तर तिला कोर्टाने दिलीच आहे, पण यांच्या भावनांशी ती खेळली त्याची शिक्षा तिला कोण देणार? तिला खरं तर 7 वर्षांची नाही तर चांगली 14 वर्षांची शिक्षा कोर्टाने द्यायला हवी होती. आणि तेवढ्यातच तिथे प्रियाचा नवरा येतो आणि तो चिडून सायलीला म्हणतो, बास आता, मी माझ्या बायकोच्या विरोधामध्ये एकही शब्द ऐकून घेणार नाही. 14 वर्षांचीच कशाला, खरं तर तिला कोर्टाने फाशीचीच शिक्षा द्यायला होती. तुम्हाला तर असंच वाटतं ना? खास करून या सायलीला, म्हणजे तिला फासावर लटकलेलं बघितलं की मग तुझं मन कायमचं शांत होईल, हो ना? त्यावर ती सायली म्हणते, हे बघा अश्विन भाऊजी, असं काहीही नाहीये. तिचा एवढा मोठा असा काय गुन्हा होता? त्यावर ती म्हणते, गुन्हा हा गुन्हाच असतो, ती खोटं बोलली होती फक्त. त्यावर तो म्हणतो, ती खोटं बोलली हा जर गुन्हा असेल तर मग या घरात सर्वात जास्त खोटं तर तुम्ही दोघं बोललेला आहात. मग पण जेल मात्र माझ्या तन्वीलाच का झाली? तुम्हालाही जेल व्हायला हवी होती. तुम्ही दोघांनी मुद्दामून हे घडवून आणलं आहे, तुम्ही तिला ब्लॅकमेल केलं आहे, कारण तुमची अशी इच्छा होती की ती ह्या सर्वांमध्ये अडकावी. त्यावर अर्जुन म्हणतो, आम्ही हे मुद्दामून घडवून आणलं आहे. अरे, तिने तिचा गुन्हा तर स्वतःच कबूल केला आहे आणि तसे CCTV फुटेजही आहेत, तू वाटलंस तर जाऊन चेक करू शकतोस. त्यावर तो म्हणतो, मला काही गरज नाहीये चेक करण्याची, माहीत आहे तुम्ही दोघे आधीपासूनच तिचा राग करता आणि सायली, ती तन्वी तुझ्या नवऱ्यासोबत लग्न करणार होती, याचा राग तू आत्ता काढत आहेस, हे तुला शोभत नाही, मी तुला बघून घेईन. तर सायली म्हणते, अहो अश्विन भाऊजी, तुम्ही कुठला विषय कुठे घेऊन जात आहात? त्यावर तो म्हणतो, तू तर एकही शब्द बोलू नकोस, खरं तर तूच त्या दोघांच्या मध्ये आलीस. त्यानंतर तिची जी अवस्था झालेली आहे ना, त्यातनं मी स्वतः तिला बाहेर काढलं आहे, आता सुद्धा मी कायमच तिच्यासोबत राहणार आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, अरे कुठल्या गोष्टी, तू कुठे बोलत आहेस? त्यावर तो चिडून अर्जुनला म्हणतो, तू तर एकही शब्द बोलू नकोस, तू तर बायकोच्या ताटाखालचं मांजर झालेला आहे, तुझे कान भरले आणि हिच्या सांगण्यावरूनच तू तन्वीला जेलमध्ये पाठवलेलं आहेस, तिच्यावर वाटेल ते आरोप केलेस. त्यानंतर अर्जुन त्याच्यावर चिडतो आणि त्याला म्हणतो, तू रागाच्या भरात वाटेल ते बोलू नकोस, तुझे कान आणि डोळे उघडे ठेव. त्यानंतर तो तिथनं निघून जातो आणि इकडे त्यांची कामवाली बाई तिला म्हणते, आता स्वयंपाक कशाला करायचा जर कोणी जेवणारच नाहीये? त्यावर ती म्हणते, असं कसं मी सर्वांना उपाशी झोपू देईल, तुम्ही कांदा चिरायला घ्या, मी आलेच. असं म्हणून सायलीही किचनमध्ये जाते आणि इकडे प्रतिमा जागी होते आणि सुमननी सर्वांना सांगितलेलं असतं की वहिनीसमोर आपण कोर्टातला विषय काढायला नको आणि जरी त्यांनी हा विषय काढला तरीही आपण त्याला टाळूयात, कारण त्यांना आधीचं काहीच आठवत नाही आणि जर त्या विषयावर चर्चा झाली तर उगाचच त्यांना अपराधीसारखं वाटतं. त्यानंतर ती प्रतिमा जाग आलेली असते. त्यानंतर ती विचारते, त्यामध्ये निकाल काय लागला? त्यावर राजेंद्र तिला म्हणतो, तुला गाढ झोप लागली होती म्हणून तुला उठवलं नाही. त्यावर ती वारंवार विचारते, तुम्ही मला आधी कोर्टात काय निकाल लागला ते सांगा, आणि राजेंद्र तिचा तो विषय टाळण्याचा प्रयत्न करतो, पण तिला ते सांगावंच लागतं. आणि इकडे सायली होत असते आणि तेवढ्यातच अर्जुनही येतो आणि अर्जुन तिच्या खांद्यावर हात ठेवतो. त्यावर ती त्याचा हात झिडकारते आणि त्याला म्हणते, तुम्हाला भलत्या वेळी भलत्याच गोष्टी कशा सुचतात हो? त्यावर तो म्हणतो, अगं आज आपण केस जिंकलेलो आहोत आणि आज तर आनंदी दिवस आहे, आज सेलिब्रेशन करायला हवं, बाहेर तर बघ जरा किती थंड आणि रोमॅन्टिक वातावरण आहे. त्यावर ती म्हणते, मला खाली जाऊन सगळ्यांसाठी स्वयंपाक करायचा आहे, ही अशा वेळेला स्वयंपाक करणं ही भलती गोष्ट आहे आणि जे मी म्हणत आहे ती एकदम करेक्ट गोष्ट आहे. इकडे प्रतिमा वारंवार सर्वांना विचारत असते, कोर्टामध्ये काय निकाल लागला? त्यावर ती सुमनला म्हणते, अगं सुमन तू तरी सांग ना. त्यावर प्रतिमा म्हणते, अर्जुन केस जिंकला ना. त्यावर सुमन सांगते, हो वहिनी, आणि साक्षी शिकरेला जन्मठेप झाली.
ते ऐकून प्रतिमा एकदम आनंदित होते। त्यावर प्रतिमा म्हणते, पण मग ही एवढी आनंदाची गोष्ट असताना तुमचे एवढे चेहरे का पडलेले आहेत? त्यावर तो तिचा नवरा तिला सांगतो, आपल्या तन्वीला देखील 7 वर्षांची शिक्षा झाली. हे ऐकून तिचा चेहरा पडतो आणि ती विचारते, असं कसं काय झालं? त्यावर ती सुमन सांगते, हो वहिनी, असंच झालं आहे. स्वतः तिनेच तिचा गुन्हा कबूल केला आहे कोर्टामध्ये. त्यानंतर जे कोर्टामध्ये झालं ती सर्व गोष्ट सुमन त्या प्रतिमाला सांगते. त्यावर प्रतिमाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि ती म्हणते, हे सर्व काय होऊन बसलं आहे आपल्यासोबत? त्यावर तिचे बाबा त्या तन्वीचे त्या प्रतिमाला सांगतात, हो, ती आपली खोटं बोलली आपल्याशी. आपल्याला तिने अंधारात ठेवलं, नाहीतर ही वेळ आलीच नसती. मला स्पष्ट दिसत होतं ती आपल्यापासनं काहीतरी लपवत आहे, आपल्याशी खोटं बोलत आहे. त्यातला रिपोर्ट देखील हेच सांगत होता की तन्वी खोटं बोलण्याची जास्त शक्यता आहे. पण माझ्यातला बापाने हे सर्व याकडे दुर्लक्ष केलं, म्हणूनच आज ही वेळ आपल्यावर आली आहे. आणि इकडे सायली अर्जुनला सांगत असते, मी आज कोणालाही उपाशी पोटी झोपू देणार नाही. त्यावर तो म्हणतो, ठीक आहे, पण तुझ्या मूडचं काय? ही केस जिंकण्यासाठी तू काय नाही केलेलं? माझ्यासारख्या माणसासोबत तू कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं आहेस. त्यावर ती म्हणते, तुमच्यासारख्या माणसासोबत म्हणजे काय? माझ्या नवऱ्याला काहीही म्हणायचं नाही. त्यावर सायली त्याला सांगत असते, मी आज खूप आनंदी आहे. आपल्या घरातनं आज सर्व खोटेपणा निघून गेला. आपल्या केससोबतच तो निघून गेला. त्यावर तो म्हणतो, खरंच हे अगदी बरोबर आहे. म्हणजे आता आपण आपल्या संसारावर अगदी व्यवस्थित नीट फोकस करू शकू आणि आपण एकमेकांवरही वेळ देऊ शकू. त्यानंतर ती म्हणते, खरं आपल्या घरातल्या माणसांवरही. आता मला पूर्णाजीच्या गोळ्याच्या वेळा पाळता येतील आणि अस्मिताताईचे डोहाळेही पूर्ण करता येतील. ती सायली खाली जायला निघते. त्यावर तो तिला थांबवतो आणि तिला म्हणतो, पण नवऱ्याचं काय? तू नवऱ्यावरही थोडंसं लक्ष द्यायला हवंस. तुझं बिलकुलच नवऱ्यावर लक्ष नाहीये. ती म्हणते, आत्ता खाली जाऊन येते आणि मग तुमच्याकडेच तर मी आहे. त्यानंतर ती खाली जाऊन स्वयंपाक करते आणि पूर्णाजींना स्वतःच्या हाताने भरवते, त्यांना खाऊ घालते. त्यावर पूर्णाजी रडतात. तिला वाटतं की खरंच ही सायली किती चांगली आहे आणि तन्वीने आमची फसवणूक केली आहे. आम्ही किती तिला प्रेम माया लावली, तिच्यावर विश्वास ठेवला आणि ती असं कसं वागली? त्यावर सायली त्यांना म्हणते, कोणाचा राग ही असा अण्णावर काढू नये, ही आपल्या घरचीच शिकवण आहे. त्यावर त्या तिला म्हणत असतात, कोणत्या अभद्र मुहूर्तावर मी अश्विनचं लग्न तिच्यासोबत लावून दिलं आणि त्या खोटारड्या पोरीला आपल्या घरामध्ये घेऊन आले आणि असं कसं मी तिला आपलं घर पोखरू दिलं? असं हे सर्व त्या सायलीशी बोलत असतात आणि हे बोलतानाच त्यांना अचानक चक्कर येते, गरगरायला लागतं आणि त्यानंतर त्या बेडवर पडतात. त्यानंतर सायली त्यांना उचलते आणि आजीला सावरते. त्यानंतर ती अर्जुनला आणि सर्वांना बाबांना खाली बोलवते. त्यानंतर ते सर्वजण मिळून आजीला हॉस्पिटलला घेऊन जातात. तर मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की